ऊन वारा पाऊस आम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. श्वास थांबेल पण पाय थांबणार नाहीत. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या CJPच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात धाराशिव येथून शेतकरी नेते रविराज साबळे यांनी चलो मुंबई असं आंदोलन सुरू केलं आहे. धाराशिव येथील काही युवकांना सोबत घेत त्यांनी हे आंदोलन सुरू केलं असून हे आंदोलक पायी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. रविराज साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा देखील त्यांनी निषेध व्यक्त केला. मी मुंबईला चालत चाललेलो आहोत सत्याग्रह मार्च घेऊन. विद्यार्थ्यांवरती ज्या अमानुष पद्धतीने दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला त्याच्या निषेधार्थ सोनम वांगचुक सरांच्या समर्थनार्थ धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा याच्यासाठी, टीईटीचा पेपर फोडणाऱ्या दादा भुसेंचा पण राजीनामा व्हावा याच्यासाठी आणि विद्यार्थ्यांची जी काही यंत्रणा आहे विद्यार्थ्यांसाठी या भारतामध्ये पारदर्शक सिस्टीम उभी राहावी याच्या निषेधार्थ आम्ही सत्याग्रह मार्च मंत्रालय मुंबई वाया दिल्लीला चाललेलो आहोत. विमानाच्या तिकिटाचे पैसे नाहीत, ट्रेनच्या तिकिटाचे पैसे नाहीत, त्याच्यामुळे चलत चाललेलो आहे. बघा कोणत्या पद्धतीमध्ये चालू आहे. दरम्यान रविराज साबळे यांच्यासह आंदोलन करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.